नमस्कार शिक्षक मित्रांनो. आता महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार आपल्याला जी TET ही द्यावी लागणार आहे त्या संबंधित आपण जे परीक्षेचे स्वरूप आहे त्याविषयी माहिती घेऊयात. या ठिकाणी TET पेपर 1 ते 5 या शिक्षकांसाठी असते. याच्यामध्ये आपल्याला 5 विषयाचा अभ्यास करावा लागतो. बाल विकास व शिक्षाशास्त्र 30 मार्काला 30 प्रश्न असतील. मराठी भाषा 1 30 मार्काला 30 प्रश्न असतील. भाषा 2 तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी निवडू शकता, 30 मार्काला 30 प्रश्न असतील. तसेच गणिताला पण 30 प्रश्न असतील 30 मार्कासाठी. पर्यावरण अभ्यास असेल तो 30 मार्काचा असेल, ते पण 30 प्रश्न असतील त्याला. असे एकूण 150 प्रश्न आणि 150 गुण असतील. साधारणतः या ठिकाणी आपल्याला जे आहे प्रत्येक गुणासाठी म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 1 मिनिट हा वेळ मिळणार आहे. तसंच TET पेपर 2 इयत्ता 6 ते 8वीसाठी शिक्षकांसाठी आपण बघू शकतो. बालविकास व शिक्षाशास्त्र 30 गुणांसाठी 30 प्रश्न असतील. मराठी भाषा 1 30 गुणांसाठी 30 प्रश्न असतील. भाषा 2 जे तुम्ही हिंदी उर्दू किंवा इंग्रजी 30 प्रश्न असतील 30 गुणांसाठी. तसेच गणित विज्ञान किंवा समाजशास्त्र असे 60 मार्काचे प्रश्न असतील. म्हणजे एकूण तुम्हाला 60 गुण असतील त्याचे. असे तुम्हाला 4 विषयाचे 150 प्रश्न असतील आणि 150 गुण असतील. यासाठी आपण जर बघू दोन्ही पेपरमध्ये साधारण तुम्हाला 2 तास 30 मिनिट एवढा कालावधी मिळतो आणि हे सर्व बहुपर्यायी असतात आणि प्रत्येक प्रश्नास 1 गुण या ठिकाणी दिले जातात. या ठिकाणी कोणतीही नकारात्मक गुणांक नसते, त्याच्यामुळे सगळे प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. साधारणतः बघा, पात्रता निकष किमान तुम्ही उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला 60% गुण म्हणजे 150पैकी 90 मार्क हे मिळणे आवश्यक आहे. आरक्षणानुसार काही गुणांमध्ये सूट उपलब्ध आहे. साधारणतः आरक्षणमध्ये जर कोणी येत असेल तर त्यांना 84 मार्कापर्यंत ते जर मिळाले तर ते पास होऊ शकतात. म्हणजे त्याला साधारणतः 55% ही मर्यादा ठेवलेली आहे. तर सगळे शिक्षक मित्रांना जर तुम्हाला काही पुढील गोष्टी जर तयार करून हवे असतील, जसं अभ्यासक्रमाच्या बाबतीत मी विचारतो आहे, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, तयारीची रणनीती आणि मोफत सराव चाचण्या, तर तुम्ही मला कमेंटमध्ये आपला मोबाईल नंबर पाठवू शकतात. त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पुरवण्यासाठी मी तत्पर असेल. धन्यवाद.